खालप गणाचा विकास हाच आमचा ध्यास. केदारनाना आहेर यांचे विश्वासू, खालप गणासाठी दिशा दाखवणारे, विकासासाठी मार्गदर्शक आणि जनतेसाठी आधारस्तंभ. पंचायत समिती खालप गणाच्या इच्छुक उमेदवार सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे, माजी सरपंच, ग्रामपंचायत महाल पाटणे. खालप गणातील मतदारांची साथ व प्रेम हेच आमचं खरं बळ आहे. हा आहे जनतेच्या विश्वासाचा ठाम कौल. विकासाला ताकद. सौ सुरेखा प्रवीण शरद ठाकरे, पंचायत समिती खालपगण. राहुळ घाटात पुन्हा थरार. अपघात की दुर्लक्षाचा परिणाम. दिनांक 9 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 ते 7च्या दरम्यान मुंबईकडून मालेगावच्या दिशेने जाणारा टँकर क्रमांक NL 0102788 राहुळ घाटातील म्हसोबा मंदिराजवळ अचानक नियंत्रणाबाहेर गेला. ब्रेक फेल झाल्याने टँकरने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली आणि थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर चढला. या घटनेत टँकर डिव्हायडरवरच अडकला, त्यामुळे तो पलीकडच्या बाजूला गेला नाही. मात्र अपघाताची तीव्रता पाहता मोठी दुर्घटना टळली हे नशीबच म्हणावे लागेल. जर त्या क्षणी समोरील बाजूस वाहतूक असती तर, हा प्रश्न उपस्थित होत आहे. अपघात होताच परिसरातील नागरिक तसेच सोमा कंपनीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी धावून आले. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी प्रसंगावधान राखत टँकर चालक व त्यांच्या सहकाऱ्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढले. त्यानंतर बाबाज रुग्णवाहिकेच्या सहाय्याने जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात चालकासह सहकारी किरकोळ जखमी झालेत. मात्र प्रश्न केवळ या अपघातापुरता मर्यादित नाही. राहुळ घाटात अपघातांवर नियंत्रण मिळाल्याचे दावे केले जात असताना अशा घटना का घडत आहेत? जड वाहनांचे ब्रेक फेल होण्याचे प्रकार थांबवण्यासाठी तपासणी यंत्रणा किती प्रभावी आहे? घाटातील धोकादायक वळणांवर नेमक्या कोणत्या प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या आहेत? आज जीवितहानी टळली, पण प्रत्येक वेळी नशीब साथ देईल याची हमी कोण देणार? राहुळ घाटाबाबत आता नागरिकांचा सवाल स्पष्ट आहे. ठोस उपाययोजना कधी होणार? S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.